संदर्भातले अपडेट्स घेतच राहू. तुर्तास आपल्या राज्यातली राजकीय बातमी बघूयात. मी जर भोळा राहिलो असतो तर भाजपवाले मला खाऊन टाकतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. तर हे राज्यातील सर्व शिवसैनिकांना लागू होतं. कुणीच भोळा राहू नये असं संजय गायकवाड म्हणतात. राजकारणात आजचा मित्र कधीही उद्याचा शत्रू होऊ शकतो असं एक सूचक वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय. उद्याचा मित्र आजचा शत्रू होऊ शकतो असं देखील गायकवाड म्हणतायत. नाहीतर मग मागचे बरे होते अशी मजेची वेळ येऊ नये. हा बरा होता. इतकं जरी सरकार क्षेत्रामध्ये आपण काम केलं तर शेतकरी आपल्याला 100% आशीर्वाद देतात. रमेश दादा त्या काळामध्ये आमदार होते. 3 वेळेस दादा तुम्ही दादा 3 वेळेस सभापती हे असे भोळेभाळे लोक होते त्यावेळेस. मी भोळे होते. मी कशावर भोळा भोळाला तिने नवजातीने माझे सांगायचा अर्थ असा आहे की याचं चालतं गिरी बोलली तर तुमच्यावरच चालेल. हे सगळं महाराष्ट्रातल्या सैनिकांना लागू होतं. कोणीच भोळा राहू नये. कारण शेवटी मित्रपक्ष हा आज आपला मित्रपक्ष जरी असला तर राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू कधी होऊ शकतो आणि उद्याचा शत्रू म्हणजे उद्याचा मित्र आजचा शत्रू देखील होऊ शकतो. राजकारणामध्ये काही सांगता येत नसतं. पण आज मित्र आहे म्हणून मित्र म्हणून आपण